जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. कथासार. बाळाप्पांच्या वाढत्या प्रभावामुळे श्री स्वामींच्या सेवेकऱ्यांमधील अनेक जण खूप नाराज झाले आणि विविध युक्त्या प्रयुक्त्या करून बाळाप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागले. याविषयीचा संपूर्ण कथाभाग मागील अध्यायात आलेला आहे. त्याच कथेस अनुसरून या अध्यायाचा पुढील भाग ग्रंथकाराने वर्णिलेला आहे. बाळाप्पा मूळचे गृहस्थाश्रमी असल्यामुळे त्यांना काही सेवा करताना लाज वाटत असे. तेव्हा श्री स्वामींनी तसे प्रसंग वारंवार बाळाप्पांवर ओढवून त्यांना लज्जारहित केले. हळूहळू बाळाप्पा निसंकोचपणे श्री स्वामी सेवेत अखंड योगदान देते झाले. त्यांचा हा समर्पण भाव इतर सेवेकऱ्यांना, विशेषतः सुंदराबाई आणि चोळाप्पांना जाचक ठरू लागला. कानामागून येत तिखट झालेल्या बाळाप्पांविषयी चोळाप्पांच्या मनात किंचित भ्रम निर्माण झाला. तर एका मध्यरात्री श्री स्वामींनी बाळाप्पांना उठून काम सांगितल्याने अकारण वाद निर्माण करून सुंदराबाई रागावली. त्यातच पुन्हा एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. त्याची व्यवस्था कोणाकडे आहे यावरूनही वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण राजदरबारापर्यंत गेले. सुंदराबाईचे राजघराण्यातील राणीसाहेबांशी सख्य असल्याने चोळाप्पाकडील सेवा कार्याची जबाबदारी काढून घेण्याचा आदेश तिने काढला. बाळाप्पांविषयीचा तिच्या मनाचा आकस पाहून श्री स्वामींनी बाळाप्पांना सेवामुक्त करून जप करण्यास बसविले व अनपेक्षितरित्या सुंदराबाईची कारकीर्द संपुष्टात आणली. पुढे बाळाप्पा श्री स्वामी सेवेत कायमस्वरूपी स्थिर कसे झाले याचे वर्णन आता या अध्यायात केलेले आहे. आता आपण 13वा अध्याय संस्कृत भाषेत बघूयात. त्रयोदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा मने श्रींची पूर्ण कृपा मज होनी तयाम बाळाप्पा प्रिय असे जहाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकाधिक करावयासे लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलताम सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाये करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागताम स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. श्रीते धरून याम करी घेऊन गेले बाहेरी. पाहो निया बैशी परी बाई अंतरी कोपली. मने याने येवोन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. ते पासूनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगताम समर्थांसी बाई ते शब्दे ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदांत वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचिये मनांत विचार येताम त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकताम त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर मने द्यावा की चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हांपासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर
हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकूनी बोलणे, जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जवाब दिदिला चोळाप्पाने, बाळप्पा देती तरी घेईचे. ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन, नृप मंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती, राग आला राणी प्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी. तो काढूनी त्यास दुरी, करावे राणी म्हणत असे. पहिलेंच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आताम राणी. सुंदराबाईच्या गगनी, हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी, केली समर्थांची चाकरी. धन प्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी, काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रींजवळी. तयाची करू नियाम झोळी, समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे, काय असे उने तेथे. जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1, कोणी 2 रुपये टाकीती आणून, न लागताम एक क्षण शंभरांवर गंती झाली. जोळी चोळाप्पा ते देवोन, समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले रीन, स्वस्त आताम असावे. पाहो नियाम द्रव्यासी, आनंद झाला तयासी. परी न आले मानसी, श्री चरण अंतरले. तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळ पातले. त्यांनी उठवून चोळापासी, आपण बैसले स्वामीपासी. चोळापाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलिती. चोळापाते काही न देती, ने तरी घेती हिरावोनी. चोळापासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळाप्पा सेवा करीत आते. कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळाप्पावरी रागावोनी दुष्टोत्तरी, ताडण करी बहुसाळ. तेही ऐकोनी बाळापासी, दुःख झाले मानसी. सोडोनी स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार, झाली असताम रात्र. बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेवोनी, म्हणती जावे येथोनी. या करिताम दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळाप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले. तेव्हा मेका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येताम त्या स्थानी, आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले नीच मनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला ताण लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर, आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळाप्पासी, आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी, मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करो नियम दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यांची बाई द्रव्य मागत, धनधान्य सांठवीत. अशा प्रकारे करोनी. बाईंची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी, श्री चरणांपासूनी. परी राणीची प्रीती, बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परी राणीसी भिवोनी, तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पाथले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करीताम कारभार. ऐसे ऐकून या उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार, घेत उर बडवोनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या.
स्वामीची या सेवेकरितां सरकारांतुनी तत्वतां पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देऊन तुम्हांसी पगार सरकारांतुनी. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याश नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करून की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्थाम ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरांत अद्यापि बाळाप्पा राहत, श्री पादुकांची पूजा करीत निरहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यांत बाळाप्पा श्रेष्ठ, तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पांचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृतांत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीते, सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पायाम विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.